बदलले तरी तुम्ही आम्हाला न्याय देत नसाल तर महाराष्ट्राची जनता, संविधानावर प्रेम करणारी देशाची जनता नाराज होणार आणि आपलं मत व्यक्त करणार. आम्ही कॉक्रोच नाही आहोत बरं का, आम्ही वाघाचे बच्चे आहोत. कॉक्रोच पक्ष नवीन निर्माण झाला, आमचा वाघांचा पक्ष आहे, आम्ही डरकाळा फोडणारच. सर, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीला होते. त्यांनी इटलीच्या पंतप्रधानांसोबत मेलोडी चॉकलेट दिले. त्याच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी खूप टीका केली. देशामध्ये परिस्थिती काय आणि पंतप्रधान काय करतात असं म्हणत त्यांनी. बघा, देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आहेत. जर प्रधानमंत्री मोदींना इटलीत जाऊन तिकडला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना चॉकलेट वाटण्याचा अधिकार आहे किंवा त्यांना त्याचा आनंद मिळतो आहे चॉकलेट वाटण्यामध्ये, देशाला गरिबीत आणि आर्थिक संकटात ढकलून, तर मोदींवर टीका करण्याचा का मोदींना सत्य दाखवण्याचा, आरसा दाखवण्याचा अधिकार विरोधी पक्ष नेत्यांना जरूर आहे आणि त्यांनी तो दाखवला. त्यात काय चुकीचं आहे? अमित शहा आणि मोदींना गद्दार पण म्हटलंय. बघा, त्या संदर्भात चर्चा करू शकतो. ते संविधानाचे गद्दार आहेत असं म्हटलंय त्यांनी आणि त्याचं समर्थन करायला ते किंवा त्याची वकिली करायला ते समर्थ आहेत. मोदी परदेशात अशा प्रकारे जाऊन जर वागत असतील ते त्यात देशाची प्रतिष्ठा का वाढत नाही. परदेश दौरे हे प्रधानमंत्र्यांना करावे लागतात. मग तुम्ही करताय, मग तुम्ही तिथे पत्रकारांशी चर्चा केली पाहिजे, बोललं पाहिजे. या देशातून सुद्धा पत्रकारांची एखादा टीम त्यांनी न्यायला पाहिजे, जसे इतर प्रधानमंत्री नेत होते. मग तुम्ही लपून छपून असे दौरे का करताय? कशा करता तुम्ही त्यांना काय मेलोडी चॉकलेट द्या, ढोकला द्या, फाफडा द्या, जिलेबी द्या, अळूवडी द्या, बटाटवडा द्या, काही द्या, पण देशासमोर सत्य येऊ द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. देशामध्ये मोठं आंदोलन उभं राहू शकतं. मग या भारतामध्ये आणि करा. अमेरिकेत बसून कसलं आंदोलन करताय? भारतामध्ये या. आम्ही सगळे आहोत नाही ते, आम्ही काय करतो आहोत? मग आमच्यासारखे लोक लढतायत, तुरुंगात जात आहेत, संघर्ष करतायत. त्या संघर्षामुळे आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह आमचं बसून हिरावून घेतलं. हा संघर्षच आहे ना, हे आंदोलनच आहे ना, आम्ही लढतो आहोत. जर कोणाला या आंदोलनात सहभागी व्हायचं असेल तर त्याने उंटावरून शेळ्या हाकू नयेत, या देशात यावं आणि लढावं. आज मंत्री परिषदेची महत्वाची आज बैठक आहे. संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल अपेक्षित आहे. नाही, त्याच्याविषयी तो त्यांचा अधिकार आहे प्रधानमंत्र्यांचा. पश्चिम बंगालच्या निवडणुका ज्या पद्धतीनं ते जिंकले किंवा ताबा घेतला, आजच काही बातम्या आलेल्या आहेत की जिथे 97% मुस्लिम आहेत त्या बूथवर सुद्धा बीजेपीला 100% मतं पडली पश्चिम बंगालमध्ये. म्हणजे फक्त वोट चोरी नाही तर बूथ चोरी सुद्धा कशी झाली आहे. त्याच्यामुळे ते आज आनंद व्यक्त करतील, सगळ्या मंत्र्यांना कॅबिनेटला चॉकलेट वाटतील. मेलोडी त्यांचा ब्रँड आहे तो आत्ता, मेलोनी आणि मेलोडी. प्रत्येक मंत्र्याचं रिपोर्ट कार्ड आज बाहेर निघणार. स्वतःचं रिपोर्ट कार्ड कोण तपासणार? त्यांचं 2 प्रमुख मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड कोण तपासणार? प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री अमित शहा. एक महत्वाचा मुद्दा आहे. कॉक्रोच जनता पार्टीने असं म्हटलं की पक्ष बदल करणाऱ्या लोकांना 20 वर्ष बंदी घातली पाहिजे. ठीक आहे, पहा, याला उंटावरून शेळ्या हाकणं म्हणतात. हे सगळे या देशामध्ये आम्ही याच्यावरती पार्लमेंट आणि बाहेर आंदोलनं करून पक्षांतर विरोधी कायदा आहे ना केलेला आम्ही. राजीव गांधीच्या काळामध्ये पक्षांतर विरोधी कायदा झालाय, 10th शेड्यूल निर्माण झालं, अमेंडमेंट झालं, हे सगळं झालंय. पण संविधानावरती जर कोणी कॉक्रोचचे बाप बसले असतील आणि ते संविधानाची पानं कुरतडत असतील अशा प्रकारे, तर कोण काय करणार? जोपर्यंत देशाची जनता उठत नाही, आवाज बुलंद करत नाही आणि जय श्रीरामच्या भ्रमातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत आपल्याला हे सहन करावं लागेल. मोदींनी आवाहन केलेलं आहे की पश्चिम आशियामध्ये जे संकट येते त्या संकटामधून वाचण्यासाठी तुम्ही प्रवास करू नका, डिझेल पेट्रोल जपून वापरा. पण हे सगळं होत असताना त्याच्यावरती मुंडे असतील किंवा श्वेता माले या भ्रमंती करतायत देशभर, त्यावरून टीका होताना बघायला मिळते. ठीक आहे, त्यांचा प्रश्न पक्षाचा आहे, बोलूया. सर, नीटच्या प्रश्नावरून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं
ज्यामधील कारवाई झाली आहे त्यानंतर मागणी होते की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. एक प्रकारे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न तर होत नाहीये. एक लक्षात घ्या की याचे सगळे धागेदोरे महाराष्ट्रात आहेत. मग धर्मेंद्र प्रधान का? राज्याच्या मुख्यमंत्र्यांची काय जबाबदारी आहे की नाही? धर्मेंद्र प्रधान का? महाराष्ट्रात आणि राजस्थानमध्ये जास्त अटका झालेल्या आहेत. मग राजस्थानचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही, हा प्रश्न जर आम्ही विचारला तर आम्ही देशद्रोही ठरणार का? आणि ज्यांना अटक झालेली आहे हे सगळे भारतीय जनता पक्षाचे आश्रित आहेत. नीटचे प्रमुख प्रदीप जोशी कोण आहेत? कोणी केली नेमणूक? हे सरळ सरळ भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवकांचे कार्यकर्ते आहेत. ते प्रदीप जोशी या देशातले सर्व विद्यापीठांचे कुलगुरू कोण आहेत? भारतीय जनता पक्ष आणि संघाने नेमले लोक आहेत. जबाबदारी कोणी घ्यायची मग? चलिए.